इयत्ता 7वी इतिहास पाठ पहिला इतिहासाची साधने या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 4 पहिला प्रश्न पहा. खालील चौकोनात दडलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा. तर या ठिकाणी या चौकोनामध्ये आपल्याला काही अक्षरे दिलेली आहेत. तर ती अक्षरं जोडून ऐतिहासिक साधनांची नावे लिहायची आहेत. तर या ठिकाणी पहा, तारीख, दंतकथा, आज्ञापत्रे, लोकगीते, ताम्रपट, पोवाडे, कपडे, श्लोक, बखरी, खलिते, शिलालेख, चित्रे आणि चर्च ही ऐतिहासिक साधनांची नावे आहेत. यानंतर प्रश्न दुसरा, लिहिते व्हा. यामध्ये पहिला प्रश्न पहा. स्मारकामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? उत्तर, स्मारकामध्ये समाधी, कबर, वीरगळ, थडगे, विजयस्तंभ, विजय कमानी इत्यादींचा समावेश होतो. दुसरा प्रश्न, तवारीख म्हणजे काय? उत्तर, तवारीख म्हणजे काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे. तिसरा प्रश्न, इतिहास लेखनात लेखकांचे कोणते पैलू महत्त्वाचे असतात? उत्तर, इतिहास लेखनात लेखकांची चिकित्सक वृत्ती, त्यांचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू महत्त्वाचे असतात. प्रश्न तिसरा, गटातील वेगळा शब्द शोधून लिहा. तर या ठिकाणी आपल्याला गटामध्ये काही शब्द दिलेले आहेत. त्यातील वेगळा शब्द शोधून लिहायचा आहे. पहिला पहा, भौतिक साधने, लिखित साधने, अलिखित साधने आणि मौखिक साधने. तर यामध्ये अलिखित साधने हा शब्द वेगळा आहे. दुसरा, स्मारके, नाणी, लेणी आणि कथा. तर यामध्ये कथा हा शब्द वेगळा आहे. तिसरा पहा, भुर्जपत्रे, मंदिरे, ग्रंथ आणि चित्रे. यामध्ये मंदिरे हा शब्द वेगळा आहे. चौथा, ओव्या, तवारिखा, कहाण्या आणि मिथके. यामध्ये तवारिखा हा शब्द वेगळा आहे. प्रश्न चौथा, संकल्पना स्पष्ट करा. यामध्ये पहिला, भौतिक साधने. उत्तर पहा, पूर्वीच्या काळातील माणसांनी वापरलेल्या वस्तूंवरून त्या काळाच्या समाजातील परस्पर संबंधाची माहिती मिळते. प्राचीन वस्तू वा त्यांच्या अवशेषांच्या साहाय्याने त्यावेळच्या मानवी व्यवहारांची, त्यांच्या आर्थिक परिस्थितींची माहिती होते. अशा सर्व वस्तू आणि वास्तू वा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. किल्ले, स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी आणि ताम्रपट ही महत्त्वाची भौतिक साधने आहेत. यानंतर दुसरा, लिखित साधने. मानवाला लिहिण्याची कला अवगत झाल्यावर त्याने आपले अनुभव, सभोवताली घडणाऱ्या घटना लिहून ठेवायला सुरुवात केली. या लेखनावरून आपल्याला त्या काळातील लोकजीवन, आचारविचार, सण समारंभ, खाण्याचे पदार्थ इत्यादीची माहिती मिळते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, वंशावळी, शकावली, पत्रव्यवहार, खलिते, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे, ग्रंथ, चरित्र, परदेशी प्रवाशांची प्रवासवर्णने, बखरी, तवारीख ही सर्व
लिखित साधने आहेत. तिसरा, मौखिक साधने. लोकपरंपरेत ओव्या, लोकगीते, लोककथा असे साहित्य पिढ्यानपिढ्या पाठांतराद्वारे चालत आलेले असते. असे साहित्य लिहून ठेवलेले नसते. अशा साहित्यातून त्या काळच्या समजुती, विचार, श्रद्धा असे समाज जीवनाचे विविध पैलू समजतात. परंपरेने मौखिक स्वरूपात जतन केलेल्या या साहित्याला इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा, मिथके ही मौखिक साधने आहेत. प्रश्न 5. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का? तुमचे मत सांगा. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते. ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करताना तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात. त्यासाठी संबंधित ऐतिहासिक साधनांची गरज असते. परंतु ही साधने अस्सल असावी. केवळ जुना लिखित पुरावा म्हणून त्यावर विश्वास ठेवता येणार नाही. तो मजकूर कोणी, कधी, केव्हा व का लिहिला याची छाननी करणे आवश्यक असते. सापडलेल्या वस्तूंचीही चिकित्सकपणे पाहणी करावी लागते. याआधी विश्वासार्ह ठरलेल्या साधनांशी त्या पडताळून पाहाव्या लागतील. असे केले नाही तर आपण काढलेले निष्कर्ष चुकीचे ठरू शकतात. म्हणून ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते असे मला वाटते. प्रश्न 6. तुमचे मत लिहा. यातील पहिला, शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. उत्तर, दगडांवर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखांना शिलालेख असे म्हणतात. राजांनी दिलेल्या आज्ञा, देणग्या, धर्मगुरूंच्या धर्माज्ञा दगडावर कोरलेल्या असतात. त्यातून त्या काळाची लिपी, भाषा, समाजजीवन, तारखांचा उल्लेख या बाबी समजतात. हे शिलालेख कोरलेले असल्याने त्यातील मजकुरात कोणताही बदल करता येत नाही. त्यातील घटना व तारखांच्या उल्लेखामुळे शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. यातील दुसरा प्रश्न, मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. उत्तर, ओव्या, मिथके, लोककथा अशा भौतिक साहित्यात त्या त्या काळातील लोकांच्या समजुती, विचार, श्रद्धा, लोकजीवन यांचे प्रतिबिंब पडलेले असते. हे साहित्य पाठांतराच्या रूपाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जाते. या साहित्याच्या अभ्यासामुळे पूर्वीच्या काळातील लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 1 वर प्रश्न विचारलेला आहे, नानी इतिहास कसा सांगतात? उत्तर पहा. इतिहासाच्या भौतिक साधनातील महत्त्वाचे साधन असलेले नाणी आपल्याला पुढीलप्रमाणे इतिहास सांगतात. नाण्यावरून राज्यकर्ते कोण होते, त्यांचा काळ, राज्यकारभार, धार्मिक संकल्पना, व्यक्तिगत तपशील इत्यादीची माहिती मिळते. त्या काळातील आर्थिक व्यवहार, आर्थिक स्थिती यांची माहिती मिळते. त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव होते. त्या काळातील लिपी व भाषा व्यवहार समजतो. नाण्यावरील नक्षी, चित्रे यावरून तत्कालीन कलेची प्रगती समजते. नाण्यांच्या आकारावरून व घडणीवरून तत्कालीन धातुशास्त्र व नाणी पाडण्याची कला समजते.